कोण बोललं ना की स्वर्ग तुम्ही बघितलाय का? तर आम्ही बोलणार हो बघितलाय. आमच्या कोकणात येऊन बघा, तुम्हाला पण दाखवतो. राजापूर 6 किलोमीटर. काय पाऊस आहे, काय पाऊस आहे, काय पाऊस आहे, एक नंबर. आम्ही खारेपाटणला एंटर केला आहे आणि मालवण पट्टा इथून सुरू झाला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो बेसिकली आजचा प्रवास आमचा होणार आहे लांजा टू कणकवली. मी माझ्या मामाकडे म्हणजे माझ्या आईच्या माहेरी चाललो आहे. सो हा आम्ही पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे रोड कंडिशन लांजाच्या पुढे कसे रोड आहेत. कारण का कालपर्यंत तुम्हाला म्हणजे इथे गावाला येण्यापूर्वी आम्ही तुम्हाला मुंबई टू लांजापर्यंतचे रोड दाखवले आहेत. आज लांजाच्या पुढे रोडची कंडिशन कशी आहे आणि त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. त्याचबरोबर आम्ही आज कणकवलीच्या एक चिंदर गावात चाललो आहे. सो ही गणपतीची माझी सिरीज नक्की बघा. हा माझा चौथा एपिसोड असणार आहे. सो स्टार्ट करूया आजच्या या व्लॉगला. पेट्रोल पंपवर पोहोचलेलो आहे. इथे CNG आणि पेट्रोल सर्व आहे. CNG ते बोर्ड लिहिलं आहे, CNG संपलेला आहे. कधीच नसतो CNG इथे. इथे आहे का पेट्रोल? हा डिझेल टाकतोय. वेट, फुल करा, फुल. हा ठीक आहे. नाही डिझेल नाही, पेट्रोल आहे. म्हणून मी पेट्रोल बघून इथे टाकली गाडी. 3,995, 4,000 होईल. हा करा, 4,000 करा टाका बस. पेट्रोल कसं कार्ड GPay कसं करू? जस्ट आता गुगल मॅप बघितला. गुगल मॅपवर मला किती किलोमीटर दाखवत होते? काहीतरी 2 तास 1 मिनिटं असे दाखवत होते कणकवली बस डेपो पर्यंत. आणि तिथून 112 ना किलोमीटर, 112 किलोमीटर आणि 2 तास 1 मिनिटं दाखवत होते. आणि आता वाजले आहेत 11:10 आहेत. सो मे बी 1 वाजेपर्यंत तरी आम्ही पोहोचू तिकडे. बट रस्त्याची कंडिशन्स एक नंबर रस्ते आहेत. असेच जर रस्ते भेटले तर आपण 1च्या अगोदर पोहोचू. आपण 1.5 तासात पोहोचू आपण. बघूया रस्ते कसे आहेत इथे. मी तर असं ऐकलंय की लांजा तो पुढे कणकवली, आणि ऐकलं का मी गेलो पण आहे स्वतः, की रस्त्याची कंडिशन खूपच चांगली आहे. खूप म्हणजे खूपच सुंदर असे रस्ते आहेत. आपण वेळेच्या अगोदरच पोचू कणकवलीला. आणि कणकवलीच्या नंतर जे माझं मामाचं गाव आहे तिथून 35 किलोमीटर आतमध्ये आहे. तर तिकडचे रस्ते थोडे नॅरो आहेत. सो मे बी तिकडे थोडा टाईम लागू शकतो मला. बघा कोकण किती सुंदर आहे आमचं. इथे सगळीकडे असे झरे, समोर डोंगर, हा पाऊस. कोण बोललं ना की स्वर्ग तुम्ही बघितलाय का? तर आम्ही बोलणार हो बघितलाय. आमच्या कोकणात येऊन बघा, तुम्हाला पण दाखवतो. पावसात कोकण म्हणजे स्वर्ग होऊन जातो, स्वर्ग. आणि ही असे रस्ते, फक्त रस्ते हे असे झाले पूर्ण कोकण, मुंबई टू पुणे, मुंबई टू गोवा पूर्ण असे झाले तर मग कायच आहे. पर्यटकांसाठी तर कोकण म्हणजे स्वर्ग आहे. ओह मस्त रस्ते आहेत. हे रस्ते बघा, पूर्ण रस्त्याला एकही खड्डे नाही. मुंबईपेक्षा क्लीन आणि एकदम नीट रस्ते. फुल डेव्हलप आहे. लांजाच्या नंतर जो पूर्ण गोवापर्यंत आहे ना, फुल डेव्हलप आहे. फुल डेव्हलप रस्त्याच्या बाबतीत. ऑसम. राजापूर 6 किलोमीटर. 6 किलोमीटर नंतर राजापूर येणार आहे. रस्ते तर एवढे छान आहेत ना. भले वळण आहे पण ती वळण अशी जाणवत नाही की वळण आहेत. बघा कसला डोंगर आहे. ऑसम व्ह्यू. ही प्रॉपर्टी बघा, ही प्रॉपर्टी वाव. म्हणजे वरती पूर्ण डोंगरच त्या माणसाचा आहे आणि हा त्याचा खाली घर. सगळीकडे त्याने कलमं लावलेत आंब्याची. आणि त्याचं घर असं NH66 हायवेला टच होऊन. अशी प्रॉपर्टी बनवायची कोकणामध्ये.
मुंबईला जायची गरजच नाही. आणि 66 सोडल्याच्या नंतर जो आतमधले गावातले रस्ते आहेत आचरा रोडचे, हे बघा कंडिशन बघा. काय ही कंडिशन आहे रोडची. म्हणजे एवढाच पॅच आहे असा फक्त, बट जस्ट रोडची कंडिशन दाखवण्याकरिता मी कॅमेरा हातात घेतला. ओ हो हो हो, फुल रोलर कोस्टर. रस्ता आहेच ना याच्यामध्ये. आता कुठे काम चालू आहे? डांबरीकरण थोडी नाही हे काय, पण हे रस्ते काय आहे? कुठे रस्ता आहेच नाही, फक्त खड्डे आहेत. मस्त नदी आहे. हा मे बी हा ब्रिजच्या मुळे बापरे काय किती. ओ शिट, काय ही नदी मस्त नदी आहे. कुठली नदी आहे ही मम्मी, माहिती आहे का तुला? ही नदी माहिती नाही, बट एक्झॅक्टली कणकवली स्टेशन, जनावली, एक्झॅक्टली कणकवली डेपोच्या नंतर आचरा रोडला ही फर्स्ट नदी लागली. पण खूप मोठी नदी आहे ही. जानवली नदी आहे काहीतरी, गुगल मॅपवर दाखवत आहे जानवली नदी. आणि हा एक 100 मीटरचा पॅच होता खराब रोडचा, तो संपलेला आहे आता. आणि मे बी इथून तर क्लिअर हायच रोड. मी एक सीन दाखवण्याकरिता उतरलो आहे खाली. तुम्ही पाहू शकता आपल्या लेफ्ट हँड साईडला ही बघा गड नदी. केवढी मोठी नदी आहे, केवढी मोठी नदी. ऑसम यार, ऑसम. किती मोठी नदी आहे, किती मोठी नदी. आणि हा रस्ते आणि हा निसर्ग. मी खूप जणांना बोललो पण आमच्या ऑफिसच्या लोकांना की कधीतरी सुट्टी काढून आमच्या कोकणात एकदा फिरायला या. तुम्ही बाकीचे सगळे टुरिस्ट स्पॉट विसरून जातील. हा नेचर तुम्हाला कुठेच नाही भेटणार आपल्या कोकणाशिवाय. आमची गाडी एक थंबनेलसाठी व्हिडिओ काढतो, सॉरी एक थंबनेलसाठी फोटो काढतो. याचा रामगड करून एक गाव आहे, तिथे थांबलो आहे जरासा धूप अगरबत्ती. आणि मी एक वडापाव घेतला, धूप अगरबत्ती आणि खाण्यासाठी थोडं सामान घेतलं आहे. आम्ही आता त्रिंबक गावात एंटर केलेलं आहे. त्रिंबक हे गाव अतिशय फेमस आहे त्याच्या स्टोरीमुळे. त्याच्यात खूप अशा स्टोरी आहे, मी तुम्हाला नंतर सांगेन त्याबद्दल. बट खूप छोटासा रोड आहे आणि खूप असा सिनिक व्ह्यू आहे एकदम. तुम्ही पाहू शकता. इथे एक कमळ मंदिर आहे. इथे एक तळ हे तळ आहे, चिंदर तळ. इथेच गणपती विसर्जन होतात या गावचे सर्व. आणि इथेच बाजूला त्यालाच लागून एक सुंदरसं असं मंदिर आहे. या गावात मंदिरं खूप छान छान आहे, मी तुम्हाला दाखवीन सर्व मंदिर. आणि त्याचबरोबर याची हिस्ट्री पण सांगेन. हे ब्राह्मण मंदिर आहे हे वाला. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे हा. आणि काय हे रस्ते मस्त. कोकण स्वर्ग आहे, स्वर्ग खरं. हे असे रोड, हे अशी झाडी आणि असे मस्त मस्त लोकांनी काय प्रॉपर्टी बनवून ठेवली आहे बघा. सगळे आंब्याची झाडं आहेत, कलम आहेत सर्व. आणि हे घर त्यांचं ओनरचं.
जी प्रॉपर्टी बनवून ठेवली आहे ना कोकणामध्ये, हे बघा, ही पण एकाची प्रॉपर्टी आहे कोणाची तरी. आपल्याकडे पैसा असताना आपण काही करू शकतो. इथून थोडा डीप आहे. हा, हे आम्ही पोचलेलो आहे आमच्या मामाच्या घराच्या इथे. फायनली आम्ही पोचलो. हे घर आहे. हा, काय बोलते? हा, हे काय आता गणपतीच्या पाय पडत. हे गाव आहे ना चिंदर वीरव. वीर का मस्त विहीर आहे. इथे वायफाय ऑप्शन आहे ना, आपल्या गावी नाही ऑप्शन वायफायचा. मस्त गणपती आहे ना, छान आहे गणपती. खूप छान मूर्ती पण आहे आणि ती मे बी 2 फुटाची असेल ना. किती फुटाची आहे ही मूर्ती? 2.5 फुटाची आहे ना. इथे सगळीकडे असे मोठे एवढेच असतात. आमचं पण पहिला एवढंच असायचं. सातेरी देवी मंदिर चिंदर. एवढं छान मंदिर आहे ना, पूर्ण वारूळ. आतमध्ये पूर्ण वारूळ आहे. मी माझा पाय लागला. जाऊ शकतो हो, पूर्ण वारूळ आहे बघ. वारूळ आहे ना, पूर्ण वारूळ. आणि हे वारूळ आहे ना, अजून इतकं वर्ष झाली हे अजून ढासळलं नाहीये. हाय तसंच आहे. आता इथे चिंदरला एक गाव आहे बांदिवडे. चिंदरच्या पुढेच आहे असे एक बांदिवडे करून गाव आहे. तिथे गेलेलो तर इथे ना असेच रोड आहेत कंटिन्यू, असे एकदम दाट, असे जंगलातून, आणि खूप छोटे असे रोड आहेत. आणि एक गाडी आली तर तिला पासिंग द्यायला ना पूर्ण असा रिव्हर्स घ्यावा लागतोय. आणि हे रस्ते एवढे डेंजर आहेत ना, एवढे डेंजर. तुम्ही पाहू शकता एवढी छोटीशी वाट आहे, म्हणजे एक 4 व्हीलर जाऊ शकते एवढीच फक्त वाट आहे. आणि ना आमच्या पाठी एक गाडी आहे ना, पुढे एक गाडी. आम्ही लोक दोघंच आहेत गाडीमध्ये आणि आम्ही लोक चाललोय. संध्याकाळचा पण टाइम आहे. 4:30 झाले. ऑसम एकदम. बघा ना, असं वाटतं असं कुठल्या तरी गुफेत चाललंय पूर्ण वरपर्यंत. असं ॲडव्हेंचर करतोय मी या गाडीने. माझ्या i20ने ॲडव्हेंचर करतोय. रस्ते पण खराब आहेत. रस्ते जर चांगले असते तर काय नव्हतं, पण रस्ते पण खराब आहेत. आत्ता थोडासा चांगला रस्ता असा आलाय. हा, आता थोडा पाऊस एक तर खूप जोरात आहे, त्यामुळे ना विजिबिलिटी थोडी डाऊन आहे. म्हणजे विजिबिलिटी म्हणजे एवढी पण नाही, बट त्याच्यामुळे ना थोडा अडथळा येतोच आहे ड्रायव्हिंग करताना. छान रस्ते छान आहेत. जसं जे एकदम पर्यावरण लवर आहेत ना त्यांच्यासाठी खूप छान आहे, जसे माझ्यासारखे. जस्ट आलो मी माझ्या घरी. बहुत हेडिक. एवढा पाऊस होता ना, एवढा पाऊस. काय दिसतंय का नाही दिसत आहे? हां, एवढा पाऊस होता ना. आता तर काय दिसत नाही. मी तुम्हाला नंतर भेटतो. हे गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री एवढा लेट झाला ना, मला ते व्हिडिओ मला एंड करण्यासाठीच भेटला नाही, म्हणून मी विचार केला सकाळी थोडा उजेडात व्हिडिओ एंड करावा. सो रात्री मला येण्यासाठी खूप उशीर झाला. आणि आमच्या गावात म्हणजे एकदम अंधार असतो, फक्त घरातच काय तो उजेड असतो, त्यामुळे मी रात्री शूट नाही केला. सो लांजा टू कणकवली आणि त्याच्या पुढे रस्ते इतके छान बनवले आहेत ना, इतके छान बनवले आहेत ना. मीन्स खड्डेच नाहीत, एकदम सुसाट रस्ते आहेत. तो माझा तर एक्सपिरियन्स खूप छान होता त्या रस्त्यासाठी. सो ह्या ब्लॉगला मी इथेच एंड करतो आहे आता. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.